नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत। तर याच्यामध्ये असे केलेले जे 7 बदल केलेले आहेत ते काय केलेत आपण आता वन बाय वन पाहणार आहोत। सर्वप्रथम या योजनेची जी अर्ज करण्याची मुदत होती, पहिली मुदत 1 जुलै ते 15 जुलै होती, पण आत्ता ती मुदत तुम्हाला 31 ऑगस्ट 2000 पर्यंत तो अर्ज करता येणार आहे। आणि ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना अर्ज केलेला कधीही असला तरी तुम्हाला त्याचा लाभ हा 1 जुलैपासूनच दरमहा 1500 रुपये लागू करण्यात येणार आहे। त्याच्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा जो बदल केलेला आहे, याच्यामध्ये आदिवास प्रमाणपत्र कंपल्सरी केलेलं होतं, पण त्या आदिवास प्रमाणपत्राची अट आता शिथिल करून ज्या महिलेकडे ते उपलब्ध नाही आहे त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा तर जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्याच्यानंतर जी संयुक्त कुटुंबामध्ये जी 5 एकराची जी अट होती ती आता वगळण्यात आलेली आहे, म्हणजे जमीन किती असली तरी त्याचा याच्याशी काही संपर्क राहणार नाही आहे। त्याच्यानंतरचा जो चौथा मुद्दा आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा 21 ते 60 होता, तो बदलून आता 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू करण्यात आलेला आहे। एखादी स्त्री जर परराज्यातली असेल आणि तिचं महाराष्ट्रामध्ये लग्न झालेलं असेल, पण महाराष्ट्रातील अशा व्यक्तीबरोबर तिचं लग्न झालं असेल की ज्याच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहे किंवा जन्माचा दाखला आहे, शाळा सोडलेलं प्रमाणपत्र आहे, तर ते ग्राह्य धरण्यात येईल। आणि जी 2.5 लाख म्हणजे 2.5 लाख रुपयाचा जर उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आलेली आहे, म्हणजे तुमच्याकडे तो उत्पन्नाचा दाखला नसेल तरी चालणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7वं जे आहे, तर ह्या योजनेमध्ये प्रत्येक एका कुटुंबातील एका अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर अशा पद्धतीने हे या योजनेमधील 7 बदल आहेत। आणि याच्यामध्ये जो अर्ज करायचा आहे तुम्हाला, त्या अर्जासाठी जे लागणारी कागदपत्रे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सेतू केंद्रावरती जाऊन हा अर्ज करू शकणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला लागणार आहे आणि 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न नसेल तर तुमच्याकडे जे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पिवळं रेशन कार्ड आणि केसरी कार्ड असलं चालणार आहे। आणि पहिल्या पासबुकच्या पानाची झेरॉक्स कॉपी आणि एक रेशन कार्ड, अशा वेगवेगळे हे जे एवढे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही करू शकताय। अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल SG टेक व्हिडिओज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।